शनी तुझी टोपी दाखव अशी फिर इकडे बघ टोपी बघा रे स्नोईची टोपी बघा स्नोई कुठे चालली तू गुम्मी गुम्मी ओ वाव काय करावंच नोई तुझा वाव छोनी वाव छोनी बापी मी आता तुम्हाला पुण्याची रियालिटी सांगतो. मी माझ्या मित्राला घ्यायला आलो, त्याचं सामान घ्यायला आलोय. तो पीजी मध्ये राहतो, रूम करून बॅचलर येतो. सो आता त्याला अचानक म्हणजे त्यांना ऑलरेडी सांगितलं त्याचे डिपॉझिट वगैरे सगळं जमा होतं. 10,000 रुपये त्याने डिपॉझिटचे एक्स्ट्रा दिले होते. त्याचा अजून महिना संपायला टाइम आहे, पण त्यांचा रूल माहिती नाही पीजी वाल्यांचा काय नाही. सो त्यांनी आत्ता रात्रीचे थांबा मी गाडी चालू करून दाखवतो तुम्हाला. 11:30 वाजलेत, ऑलमोस्ट 11:30 वाजण्यात आहेत. आणि आता त्याला बोललं की तू सामान घेऊन बाहेर जा आणि तुझं बघून घे. आम्ही बरं झालं की त्याचा रूम बघून ठेवला होता ऑलरेडी 2 दिवसापासून आणि चाबी वगैरे घेऊन ठेवली होती. मी सगळा जुगाड करून ठेवला होता त्याचा. तर बरं झालं आम्ही आता लगेच सामान तिथं शिफ्ट करून घेऊ आणि सगळं सॉर्टेड होऊन जाईल. पण ज्या लोकांचं असं नाहीये त्या लोकांना बिचारांना मजबुरीमध्ये पैसे द्यावेच लागतात. अशा गोष्टी पण होतात पुणे आणि मुंबई सारख्या सिटीमध्ये. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आता वाजून गेलेत 11 वाजून गेलेत आणि मी सकाळपासून उठलोय बिकॉज माझं डोकं आणि खूप साऱ्या गोष्टी दुखायला लागल्या आहेत. मला माहिती नाही का, मे बी त्याचं रिझन एक्झर्शन झालंय. मला काल वर्कआउटला जायला नव्हतं पाहिजे. मी लवकर वर्कआउटला पण गेलो, त्याच्यानंतर आकुटीत हेअरकट करायला गेलो, त्याच्यानंतर माझ्या मित्रांना भेटायला गेलो आणि ऑफिसचं काम पण होतं. तर या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे डोकं झोप पूर्ण नाही झाली म्हणून दुखतंय, हातपाय दुखायला लागले. पण ठीक आहे, एखादी मेडिसिन घेऊन जाईल. पण आज चाललोय मी खानदेश दौऱ्याला. माझ्यासोबत आई पण येणार होती, पण आईला इथे थांबावं लागणार आहे बिकॉज दादा बहिणी दोघंही ऑफिसला गेलेत आणि स्नोईला सांभाळायला कोणी नसतं आणि मी पण चाललोय. सो आईला इथे थांबणं मस्त आहे बिकॉज उद्याच्या दिवशी पण जर दादा बहिणी ऑफिसला गेले तर तो प्रॉब्लेम होऊन जाईल. मी सुट्ट्या घेतल्यात, मी आधीच सांगून ठेवलं होतं कंपनीला की असा प्लॅन आहे माझा. तर मी चाललोय धुळ्याला. तसलाच आमचा एक जुना ग्रुप आहे, तर मी सुपर एक्साइटेड आहे माझ्या मित्रांना भेटायला बिकॉज खूप वर्ष झाले आम्ही भेटलो नाही आहेत. आणि मला धुळ्याला गेलो काही स्पेशल मेमरीज आहेत खूप साऱ्या धुळ्याहून. मी माझा डिप्लोमा तिथं केला आहे, मी माझा हॉस्टेलला राहिलो आहे. माझे खूप सारे जुने मित्र धुळ्याला राहतात. बाकीचे तर खूप सारे म्हणजे आता माझ्यासारखेच सगळे मित्र इकडे तिकडे झालेत, पण सगळे एकत्र येणार आहेत तर सगळ्यांना भेटण्यासाठी. बघूयात काय नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा ब्लॉग आणि पुढचा ब्लॉग दोघं ब्लॉग स्पेशल असणार आहेत. आई आली तेव्हापासून आमची देवपूजा खूप लवकर होऊन जाते, सकाळी होऊन जाते. अराउंड 8 वाजेपर्यंत देवपूजा वगैरे सगळं होऊन जातं. बाहेर जायचं आणि बघितलं की गाडी एक पण नाही, 2 व्हीलर. एक वहिनी घेऊन गेला आहे, एक आमचा तो रोहित तो घेऊन गेला आहे. सो घरी चाबी नाही, मी माझ्या मित्रांकडनं मागेल. त्याचा आधी आईला आपण सांगू, आईला एक विचारू, परमिशन घेऊ. आई जर मी पुढचे अजून 4 वर्ष लग्न नाही केलं तर तुझं काय म्हणणं त्याच्यावर? तुझ्याशी बातच नाही करणार का म्हणजे मग काय 4 वर्ष का? अरे 4 वर्ष जर माझे दुसरे प्लॅन असतील, गोल असतील त्याच्यामध्ये सुनबाई तुझे प्लॅन लागायचे चौपट करून देणार. बात सही आहे. अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की मागच्या ब्लॉग मध्ये मी सांगायचं राहिलं की मला टेन्शन आलं एका गोष्टीचं. कारण की मागच्या वीकला आहे ना, आई दादा वहिनी सगळे आमचं जे घर आहे नवीन घर त्याचं काम वगैरे बघायला गेले होते. म्हणजे किती प्रोग्रेस झाली ते बघायला गेले होते वरपर्यंत. सो आता खूप लवकर खूप सारा खर्च होणार आहे. म्हणजे कारण की आपल्याला आहे ना आपल्यानुसार घर बनवायचं आहे. त्याने जे इलेक्ट्रिकचे असे पॉईंट दिले हे जे पॉईंट आहेत ना ते आपल्या हिशोबाने काढायचे आहेत. सो त्याला ते आधीच सांगावं लागेल. रसोडामधला किचनमधला जे स्टाईल आहेत किंवा जे मटेरियल आहे ते त्याला वेगळं सांगायचं आहे की बाबा आमच्या हिशोबाने करतो. कारण की त्यांचं जे मटेरियल थोडंसं हलकं आहे, सो ते चेंज करायचं आहे. तो तिथं वेगळा खर्च लागणार आहे. मी माझा वेगळ्या बजेटमध्ये होतो की जेव्हा मला घर भेटून जाईल तेव्हा ते इंटिरियर करेल तेव्हा खर्च निवांत करू शकतो. पण हे मध्येच एवढे खर्च यायला लागलेत ना, सो त्याचं मला टेन्शन आहे. ते मागच्या ब्लॉगमध्ये विसरलो होतो मी सांगायला आणि शूट करायला. पण येस, या फेजमधनं खूप सारे लोक जात असतील, त्यांना समजत असेल. नाश्ता घेऊन आलोय. आईला हे आंबे घ्यायचे होते 2 दिवसापासून मला सांगत होते की ते हिरवे कलरचे लंगडा करून आंबा असं तो घेऊन ये. तर आता तेच घ्यायला आलोय. अंकुर भाऊ पण आहे, त्याने हेल्प केली मला आंबे काढायला आणि अद्रक पण संपलं. मस्त माझ्या फेवरेट जागेवर बसलोय मी पण आणि आई पण. आम्ही दोघं नाश्ता करतोय आणि आई काय म्हणते, चव नाही लागत त्याच्यामुळे मग खायचं म्हणणे होतं तुम्ही जबरी करता म्हणा. हा का, हे बघा आईला हे सगळं आवडत नाही. आईला एकदम सिम्पल सॉर्टेड नाश्ता हवा असतो. आणि तुम्हाला माहिती आहे आपण आता गुजरातला पण गेलो होतो. मम्मी महाराष्ट्राचा नाश्ता पण एक नंबर आहे, पण तू तसा खाल्लेला नाही अजून. वाव, बघूया तुला. नाश्ता झालाय, मेडिसिन खाऊन झाली. मी आता आराम करेल थोडा, 1-2 तास आराम करतो. त्याच्यानंतर पॅकिंग करायची मला माहिती नाही, माझ्याकडे कपडे नाहीत. जसं मी आधी पण तुम्हाला 2-3 बघितले असेल तुम्ही ब्लॉग, लग्नावाले ब्लॉग बघितले असेल. आपण संगीतला गेलो होतो राऊत फॅमिलीचं, तिथं बघितलं असेल. कपडे नाही आहेत, मग मी प्लॅन करतो दादाचे जे कपडे घेतले होते नवीन
त्याचा म्हणणंच काहीतरी घेऊन जा जुगाड करून. बट त्याचा आधी मला आराम करणं मस्त आहे, बिकॉज ट्रॅव्हलिंग खूप होणार आहे. सो ती दगदग नको व्हायला आणि मी एवढा एक्सायटेड आहे, ती एक्साइटमेंट तुटून नको जायला किंवा ती एक्साइटमेंट तशीच नको राहून जायला. जर आजारी पडलो ना मग डोक्याला ताप होऊन जाईल. म्हणून जरा आराम करतो आणि मग निवांत आपण ट्रॅव्हल करू. आणि जाताना पॅकिंग करताना जेव्हा आपण उठेल तेव्हा भेटतो. डू सबस्क्राईब प्लीज, सबस्क्राईब करून जा. एकच रिक्वेस्ट 100K आपल्याला जेवढ्या लवकर पॉसिबल होतील तेवढ्या लवकर करायचं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत. सो स्टे ट्यून. आणि तुमचा जो स्पेशल व्हिडिओ आहे ना तो बाकी माझ्यावर थोडासा टाइम द्या. ज्या दिवशी माझं ते बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन जे काय असेल ते कम्प्लीट होऊन जाईल त्या सेम वीकला आपला तो स्पेशल ब्लॉग येऊन जाईल. झाला आपला आराम. आता वाजून गेले 2:45 म्हणजे 3 वाजले ऑलमोस्ट. आणि मी सामान वगैरे काढून घेतलं. मला फक्त पॅक करायचं आहे लग्नासाठी, हळदीसाठी. ऑल सॉर्टेड. याला फक्त आता बॅगेत ठेवू आणि लगेच आपण पुढच्या 10 मिनिटात निघू. आणि स्नोई झोपली आहे, आई आणि ताई मध्ये गप्पा मारतात मस्त. आपलं पॅकिंग करून घेऊ, त्याच्यानंतर त्यांना भेटू आणि मग आपण लगेच निघू. चलो भैया, पॅकिंग डन, बॅग पॅक झाली आणि मम्मी पण येऊन गेली या रूम मध्ये. चाललोय, सुपर एक्साइटेड, मजा येणार आहे शेवटपर्यंत बघा. मम्मी तू सांगून दे, माझं ऐकत नाही, सबस्क्राईब करायला लावून दे. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, ठीक आहे. आणि कमेंट सोडून जा एक मस्त पैकी. आणि आई मला विचारत होते तुझे ते 100K व्हायला किती बाकी आहेत, केव्हा होत आहेत, कसं होत आहे, कधी होत आहे. बट ठीक आहे, पटकन करा. मी आता निघतो, माझे जे मित्र आहेत ते खाली येत आहेत आणि आपली जर्नी स्टार्ट करू आपण. आम्हाला इथून पहिले नाशिक जायचं आहे, मग नाशिकहून धुळ्याला जाऊ आणि मग धुळ्याला आज रात्री मित्रांकडे थांबू आणि मग उद्या हळद आणि परवा लग्न. आणि आय एम सुपर एक्साइटेड. हा, मग मला कसं वाटतं जेव्हा तू जाते. आता आईला समजतं जेव्हा आई जाते सुरतला तेव्हा माझी काय हालत होत असेल, माझी काय कंडिशन होत असेल. बट ठीक आहे, येऊन जाईल, 2 दिवसात येऊन जाईल आणि थोड्या वेळात तर दादा वहिनी पण येऊन जाईल. बाय मम्मी. बाय बाय. वातावरण पण एक नंबर आहे, पाऊस पडणार आहे फॉर शुअर. इथून 5 मिनिटाच्या अंतरावर आपण गेल्यावर हे बघा ढग दिसत आहेत एकदम ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. बाय बाय थार. थारला पण धुवायला सांगितलंय मी, तो येईल उद्या सकाळी आणि आपली थार पण धुवून टाकेल बिकॉज खूप जास्त खराब झाली. बोललो ना तुम्हाला विदिन 5 मिनिट पाऊस पडणार आहे आणि 5 मिनिटं पण झाले, दुसऱ्या मिनिटालाच पाऊस चालू झाला आणि ते पण एकदम जोराचा. ड्रायव्हर चेंज झाला, आता मी गाडी चालवतो थोडा वेळ बिकॉज आमच्या गडीचं ऑफिसचं काम राहिलंय, तो ऑफिसचं काम करेल तोपर्यंत मी गाडी चालवेल. पहिला ब्रेक घेतला आपण, माहिती नाही कुठं घेतला, राजगुरुनगरच्या आसपास आहेत आम्ही. हे बघा समोरचा हा हायवे, जस्ट एक टोल नाका सोडला आम्ही, चाकण आळंदी फाटा भोसरी. आणि आम्हाला इकडे जायचं समोर. आम्ही थांबलो हॉटेल संस्कार. इथं आपण काहीतरी नाश्ता करू, चहा पिऊ आणि मग त्याच्यानंतर आपली जर्नी ती कंटिन्यू करू. झालं आपलं खाऊन. पोरांनी काही खाल्लं नव्हतं वाटतं, दुपारी जेवण नव्हतं केलं म्हणून सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती. आणि 10 पैकी 10 गुण. हॉटेल संस्कार नवीन हॉटेल आहे, मस्त आहे. आम्ही डोसा खाल्ला, वडापाव खाल्ले, चहा पिला, टॉप नॉच, एक नंबर. आता डायरेक्ट नॉनस्टॉप नाशिकला पोहोचल्यावर आपण परत थांबू आणि तिथं 1-2 काम आहेत छोटे मोठे, ते झाल्यावर मग परत धुळ्यासाठी निघू आपण. आम्ही नाही इथं थांबलो. इथं का थांबलो, आम्हाला एक सगळ्यांना फोटो काढायचा होता. लकीली इथं थांबलो, गाडी लावली आणि इथं बघितलं. हे बघा, हे असं माहिती नाही मला व्हिडिओ चांगलं दिसतंय का नाही, पण एक नंबर आहे. काय देव जाणे काय, पाणी एवढं नाही पण अजून चांगलं पाणी राहिलं नाही याच्यात, खूप मस्त दिसेल. जरा फ्रेश व्हायला थांबलो होतो. सिन्नर पर्यंत पोहोचलो आम्ही. इथून अजून नाशिक अर्धा तास किंवा मॅक्स 40 मिनिटं, मग तिथून अजून धुळ्याला पोहोचायला 12 किंवा 1 आरामात होती. कारण की नाशिकला गेल्यावर तो सामान घेतल्यावर कुठेतरी जेवायला थांबू, जेवण केल्यानंतर मग आपण कंटिन्यू धुळ्याला जाऊ. आम्ही तिथं बसलो होतो, आमची गाडी तिकडे आहे, आमचा अजून एक मित्र खालीच आहे आणि आम्ही वरती येऊन गेलो आहे. लेट मी शो यू. मी समृद्धी पहिल्यांदा बघतोय, असं जायला कधी भेटलं नाही आपल्याला, गाडी चालवायला पण नाही भेटलं. पण वाव, समृद्धी महामार्ग गजब. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. काल आम्ही रात्री 12-12:30 वाजेला पोहोचलो. त्याच्यानंतर त्यांची सगळी कार्यक्रम संपली होती. मेहंदीचा प्रोग्राम जो होता किंवा संगीतचा प्रोग्राम जो होता तो संपला. त्यांच्यासोबत शेवटी 1-2 फोटो काढले, तुम्हाला इथे दिसून गेलं असेल. आजचा प्रोग्राम एकदम सॉर्टेड आहे. आज आहे हळद आणि त्याचा आधी मांडव अँड ऑल खूप सारे प्रोग्राम आहे. सो आपण तिथे जाणार आहेत. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. कोण येतोय, कोणाचा फोन येतोय, ओके आम्हाला घ्यायला येतात पोरं, त्यांच्यासोबत जाऊ आपण. आणि ते हळदच्या दिवशी ते मांडव वगैरे काहीतरी प्रोग्राम असतो ना, सो आता आम्ही तिथे चाललो. तर संध्याकाळचे आता वाजून गेले. मांडव घ्यायला गेलो होतो, डान्स केला होता खूप सारा. त्याच्यानंतर मी इतका जास्त एक्झॉस्ट झालेलो, झोपलो आणि आत्ता मगाशी उठलोय.
काकांना म्हटलं आता डोकं खूप जास्त दुखतंय, बॉडी पेन पण होते, जरा तुम्ही काहीतरी मॅजिक करा. हे झाल्यावर आपण रूमवर जाऊ, चेंज करू आणि मग हळदीचा प्रोग्राम आहे, आपण डायरेक्ट मग तिथून कंटिन्यू करू. ऑल डन. इथं आल्यावर मला एक गोष्ट रिअलाईज झाली की मला असं वाटलं की माझंच दुकान आहे. बिकॉज आहे आमचे गुरुजी आहेत प्रमुख स्वामी महाराज, महंत स्वामी महाराज, आणि आम्ही ज्या हॉस्टेलला होतो स्वामीनारायण हॉस्टेलला, ते फोटोज बघून मी खुश झालो. काका मी आपल्या हॉस्टेलला होतो स्वामीनारायणला. हां झालं आपलं, चेंज करून झालं, आपण रेडी. आता जाऊयात हळदीचा प्रोग्राम अटेंड करूयात. आणि मोस्ट अवेटेड पार्ट जो आता संध्याकाळी असतो, हळदी नंतर, हळद झाल्यानंतर, जो की आहे DJ डान्स, परत सांबळ, ते डिंकी चिकिंग सगळी बघितलं असेल ना, त्याच्यावर DJपेक्षा त्याच्यावर जास्त मजा येते नाचायला. त्याला पटकन जाऊयात आणि तिथले काही जे मुवमेंट्स आहेत, हॅप्पी मुवमेंट्स, ते आपण कॅप्चर करूयात आणि कंटिन्यू करूयात. सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे? डू सबस्क्राईब.